आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी फॉर्म भरलाय, काय नेमकं? स्थानिक स्वराज्य संस्थेतले मूळ प्रश्न हे ग्राउंड लेवलला सामान्य जनतेशी निगडीत असतात. शहरी आणि ग्रामीण भागात म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांचा ग्रामीण भागातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाबरोबर संबंध येतो आणि नगरसेवकांचा शहरी भागातल्या प्रत्येक व्यक्तीवर संबंध येतो. त्यांच्या समस्या काय, त्यांच्या अडचणी काय. जसे आता अतिक्रमण नियमित करायचा एक महसूल आणि वन विभागानं GR काढला आहे, परंतु त्याला अट अशी घातली की 2011च्या आधीचे पुरावे जोडायचे. या ग्रामीण भागात त्यांना लाईट कनेक्शन कोण देत नाही, नळ कनेक्शन देत नाही, तर कुठून पुरावा येणार आहे? या उलट माझं म्हणणं होतं की पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनमधनं ज्यांना शौचालय दिलेले आहेत ते जर त्या घरात असतील तर ह्याचाच अर्थ शासनानं नगरपालिकेनं मान्यता दिलेली आहे, जिल्हा परिषदेनं मान्यता दिलेली की ती जागेत ते राहतात आणि ते निकष धरायला पाहिजे होतं. यात अनेक गरिबांचं बरं होईल. ही नाळ ज्यांना कळते त्यांनीच ही निवडणूक लढवावी. कारण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायता यांच्या आणि सरकारमधला दुवा म्हणून काम करणाऱ्या आमदारासाठी असतो. या उलट गेल्या काही दिवसात 4-2 पैसे खर्चून याच्यातून निवडून जातात, पण एकाही जणानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रश्नावर राजकारण केलेलं नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रश्नावर आवाज उठवलेला नाही. ते जातात आणि त्यांच्या भागातले त्यांचे इंटरेस्ट असलेल्या प्रश्नावरच लढतात. यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेवर बिकट परिस्थिती यायला लागलेली. तो न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कैलासदादा पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या प्रेरणेनं मी माझा फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे, पण महाविकास आघाडी किंवा महायुती या दोघांनाही आव्हान करताय की मला उमेदवारी देण्यात यावं किंवा मला पाठिंबा देण्यात यावा. यावर आपलं असं म्हणणं काय? कारण नेमकं काय याच्यामध्ये आपला उद्देश काय आहे? मी जसं म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थेचा लोकप्रतिनिधी म्हणून आत्तापर्यंत कुणीही प्रामाणिकपणे काम केलेलं नाही. शासनाला आणि विरोधी पक्षालाही अपेक्षित असलेलं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र झटल. स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रश्न वारंवार म्हणजे मी विधान भवनात जर गेलो किंवा मंत्रालयात गेलो तर मी विचारलेले किंवा पत्रव्यवहार केलेल्या प्रश्नातले 90% प्रश्न हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे राहतील. मी ज्या निधीचा पाठपुरावा करेल ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे राहतील आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. म्हणून माझी महायुती आणि महाविकास आघाडीला विनंती आहे की मी स्वतः माझं तन मन धन अर्पण करून समर्पण भावनेनं काम करायला तयार आहे. या दोन्ही घटकांनी मला पाठबळ द्यावं, मला पाठिंबा द्यावा. जर असं झालं तर पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक आदर्श लोकप्रतिनिधीचा नमुना मी त्यांच्यासमोर सादर करेन. ही निवडणूक खरं तर ते लक्ष्मी उमेदवार या पद्धतीनेच पाहिले जाते. हे आव्हान लय मोठं आहे, कारण कुठलाही मतदार सहजासहजी आपल्याला आश्वासनाला तो बळी पडणारा नाही. त्यामुळे ते प्रलोभनालाच त्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थेतनं निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या समस्येवर, दुःखावर, वेदनेवर आजवर कोणी फुंकरच घातली नाही. पैशात सगळं मुआवजायला बघितलं. त्यामुळे ह्या बाबतीत असतर्कता राहिली. या विषयात जनतेतली, लोकप्रतिनिधीमधली आणि मतदारामधली सतर्कता जागवणे, त्यांच्यातलं प्रबोधन करणे आणि त्यांचे जे न्याय प्रश्न मी मांडणार आहे ते लक्ष्मी कृपेपेक्षा जास्त सरस्वती कृपेनं, ज्यांना सरस्वती कृपेनं येतं त्यांना लक्ष्मीसुद्धा पावती, हा उदाहरण स्थापित करण्यासाठी मी लढतो. महाविकास आघाडीच्या वतीने तुम्हाला उमेदवारी भेटेल असं वाटतंय का? होऊ शकेल ना. जर त्यांनी दुसरा उमेदवार दिला तर जर दुसरा उमेदवार दिला आणि तो उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाला खऱ्याखुऱ्यानं न्याय देणार आहे असं वाटलं आणि माझ्या नेत्यांनी मला सांगितलं तरच माघार घेईल, ज्याची शक्यता 1% आहे. 99% मी लढल आणि मी परत आपल्यामार्फत दोन्ही बाजूच्या लोकांना, नेत्यांना विनंती करतो आहे की सगळ्यांनीच मला पाठबळ द्यावं. स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार कसा राहील याचं उदाहरण मी स्थापित करून 6 वर्षानंतर परत उमेदवारी मागणार नाही. त्याच्यानंतर तसा पायंडा जर पडला तर या मतदारसंघाला सोन्याचे दिवस येतील.